आपकी अदालतमध्ये सुनील दत्त यांच्यावर आरोप आहे की राजकारणाच्या नादापायी यांनी सिनेमे सोडले. दत्त साहेब, हा आरोप इलॉबरेट करणार त्यापूर्वी थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहे मी. हो. पार्टिशनच्या वेळी बलराज दत्त नावाचा एक मुलगा मुंबईला आला होता जय हिंद कॉलेजमध्ये आणि पहिली नोकरी त्याने केली बस डेपोमध्ये. तो काळ तर माणूस विसरू शकत नव्हता ना. मी कॉलेजला जायचो 10 वाजल्यानंतर. मी जायचो लायब्ररीमध्ये कारण कुठे जागा नव्हती अभ्यासासाठी. तर एशियाटिक लायब्ररीमध्ये जाऊन मी अभ्यास करायचो आणि 2 वाजल्यापासून माझी ड्युटी असायची. 2 वाजल्यापासून रात्री 10:30-11 वाजेपर्यंत बस डेपोमध्ये. ज्या बसेस यायच्या डेपोमध्ये, तेव्हा कुठली तरी घंटी तुटलेली असायची, त्याचा रेकॉर्ड ठेवणं, डिझेल किती गेलंय त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड, मडगाठ तुटलं असेल, ड्रायव्हर सांगायचा त्याचा रेकॉर्ड ठेवणं. पगार किती मिळायचा तुम्हाला? ₹100 ₹100 महिना. बस डेपोची नोकरी करता करता रेडिओचे अनाउन्सर कसे बनलात? मला ती आवड होती काही नाटक वगैरे बघण्याची आणि कॉलेजमध्ये नाटक वगैरे करण्याची. तर एक डान्स बॅले होता ज्याची कॉमेंट्री माझ्या प्रोफेसरने सांगितलं होतं की करण्यासाठी. तर तिथे काही ॲडव्हर्टायझिंग कंपनीचे काही बसेस आल्या होत्या. तर त्यांनी माझा आवाज ऐकला त्यामध्ये कॉमेंट्री देताना, तर त्यांना माझा आवाज आवडला. तर त्या काळामध्ये ते कुठलातरी प्रोग्राम बनवत होते. इंटू फिल्मी सितार यांचे इंटरव्ह्यू. मी खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेतले होते मोठमोठ्या स्टार्सचे. दिलीप साहेबांचा, देवानंदचा आणि त्या काळामध्ये सुरैयाजींचा इंटरव्ह्यू केला. खूप साऱ्या स्टारचा इंटरव्ह्यू केला आणि एक दिवस आणि मग मी आणखीन एक प्रोग्राम सुरू केला, फिल्मी खबरे. तर माझा विचार आहे की जसे तुम्ही पायोनियर आहात यामध्ये आपकी अदालतचे, तर फिल्मी खबरेचा पायोनियर मी आहे. अच्छा. कारण मी आयडिया दिली ॲडव्हर्टायझिंग कंपनीला की फिल्मी खबरे जे आहे, हे खूप आवडेल लोकांना. त्यांना सांगितलं पाहिजे की स्टुडिओचा ॲटमॉस्फिअर काय असतं, लाईट कुठून येते आणि तो डायरेक्टर काय ऑर्डर करतो जेव्हा कॅमेरा चालत असतो आणि त्याच्यानंतर डायलॉग काय होतात. हे सांगा की हा जो बलराज दत्त आहे तो सुनील दत्त कधी बनला? दिलीप कुमार साहेबांचा एक सिनेमा बनत होता आणि रमेश सहगलजी ज्यांनी खूप मोठा सिनेमा बनवला होता एकेकाळी, शहीद, ज्याचं गाणं त्या काळामध्ये खूप पॉप्युलर झालं माझ्या मते इथे. प्रौढ लोक बसले त्यांना आठवत असेल की वतन के राह पे वतन के नौजवान शहीद हो. तर ते गाणं खूप पॉप्युलर होतं. तर मी त्या काळामध्ये दिलीप साहेबांचा इंटरव्ह्यू घेत होतो. तर जेव्हा मी स्टुडिओत गेलो तेव्हा मला सागर साहेब म्हणाले की "अरे तू स्वतः हिरो का नाही बनत? हे का असं पळत असतोस इंटरव्ह्यू घेण्यासाठी?" तर मी म्हणालो, "जर तुम्ही मला हिरो बनवलं तर मी नक्कीच बनेल. मला छोटा-मोठा रोल नाही करायचा." तर ते म्हणाले, "ठीक आहे, तुझी टेस्ट घेऊया." तर त्यांनी माझी टेस्ट घेतली. तर टेस्ट घेतली त्यांनी मला दिलीप साहेबांचे कपडे दिले, पॅन्ट दिली घाल म्हणून आणि कोट दिला. तर दिलीप साहेबांपेक्षा मी थोडा उंच आहे. तर तिथे माझे गुडघ्यापर्यंत पॅन्ट येत होती. आणि ज्या स्लीव्ह आहेत इथपर्यंत येत होत्या. आणि जेव्हा मी आलो जसं तुम्ही मला बोलावलं, तर मला असं इथे येऊन डायलॉग बोलायचे होते. तर डायलॉग तर मला आठवत होते. परंतु मला असं वाटलं की मी कुठेतरी गुहेमध्ये एखाद्या घुसलोय. सगळीकडे अंधार होता आणि मी डायलॉग पटपट बोलून निघून गेलो तिकडनं. तर दॅट वॉज 1995 आणि तेव्हापासून गाडी चालू आहे हळू-हळू. हळूहळू नाही, खूप वेगात चालली तुमची गाडी. पण खरा गाडीने वेग पकडला मदर इंडियापासून. हो, बरोबर. तो रोल कसा मिळाला होता तुम्हाला? त्या रोलचा सुद्धा खूप विचित्र किस्सा आहे, की त्याच्या आधी माझे 1-2 सिनेमे भरपूर हिट झाले होते. ते एक ही रास्ता है, बी.आर. चोपडा साहेबांचा मी त्यामध्ये काम केलं होतं. मी होतो, अशोक कुमारजी होते आणि मीना कुमारी. तर तो सिनेमा सिल्व्हर जुबली होता, एक ही रास्ता. आणि साधना मी करत होतो, चोपडा साहेबांचा. तो सुद्धा सिल्व्हर जुबली होता. तर माझं दुसरं शूटिंग चालू होतं. तर एक दिवस मेसेज आला. माझा खूप चांगला मित्र होता. तो ते कॉमेडियन. कॉमेडियन हो, होते हो. ते. तो मला म्हणाला, "यार तुझी आठवण काढतायत मेहमूद साहेब." तर मी म्हणालो, "यार त्यांनी तर हिरो निवडला आहे त्यांचा या रोलसाठी." तर म्हणाला, "नाही, नाही तू भेट ना त्यांना." तर मी गेलो मेहमूद साहेबांना भेटायला. तर ते म्हणाले, "तुला तो रोल देतो मी रामूचा, जो मोठा भाऊ आहे." तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब खूप मोठे फिल्म मेकर होते मोठे, खूप मोठे डायरेक्टर सगळे." तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब तुम्ही मला एक्स्ट्राचा रोलसुद्धा द्याल कारण तुमचं इतकं मोठं नाव आहे. तर तुम्ही जो कुठला रोल द्याल तो मी करेन." तर ते खूप आनंदी झाले. एक दिवस ते बसल्या-बसल्या मला बघत होते, तर मला कळलं की काहीतरी बघतायत ते. मला म्हणाले, "यार मी विचार करतोय की तुला बिरजूचा रोल द्यावा."
मग मी म्हणालो, की तो बिरजूचा रोल तर एक इम्पोर्टंट रोल होता त्यामध्ये तर. मग मी म्हणालो, "जशी तुमची मर्जी." म्हणाले ते, की "तुझे केस थोडे मोठे आहेत. मग तू असा वाटणार नाही गावचा." तर मी पळत-पळत गेलो आणि तिथे एक बार्बर होता. न्हावी तो माझे केस फुकटात कापायचा. शेव वगैरे करून द्यायचा सगळं. मग मग मी त्याला टॅक्सीमध्ये बसवलं, म्हणालो, "चल माझ्याबरोबर." आणि मी त्याला घेऊन आलो आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मेहमूद साहेबांच्या. ते तिथे नमाजला बसले होते. नमाज वाचून जेव्हा उठले, तर मी म्हणालो, "मेहमूद साहेब, मी न्हाव्याला घेऊन आलोय. केस कसे कापायचे ते तुम्ही सांगा त्यांना." मग ते म्हणाले, "अच्छा ठीक आहे." मग माझे केस वगैरे कापले आणि म्हणाले, "तुझा मेकअप जरा थोडा डार्क असला पाहिजे. तू गावामध्ये गावचा आहेस, शेतामध्ये काम करणारा, उन्हात काम करणारा. तू खूप फेअर दिसतोयस." मग मी वर गेलो मेकअप रूममध्ये आणि म्हणालो, की "ज्या काही काळ्या गोष्टी आहेत गोळा कर." मी त्या सगळ्या गोळ्या केल्या आणि माझ्या तोंडाला लावल्या. तर जेव्हा माणसाचा काळा चेहरा असतो, तेव्हा डोळे खूप मोठे-मोठे वाटतात. ते मला बघून हे असे बघत होते. म्हणाले, "यार तू खरंच वाटतोयस बिरजू. मी तुला बिरजूचा रोल देतो." तर असा बिरजूचा रोल मिळाला मला बघा. त्याच्यानंतर सीरीज तुमची एकानंतर एक हिट सिनेमे सुजाता, साधना, हो, बरोबर. मुझे जीने दो. खूप मोठी हो. यादी आहे अशा हं. सिनेमांची. हे मदर इंडियाच्या रिलीजनंतर तर सगळ्या देशामध्ये असं झालं, की माझ्यापेक्षा जास्त टफ माणूस कोणीच नाही. हं, हं. तर मला मग असे रोल मिळायला लागले, की जसे गावचा लाठीबाज म्हणजे अच्छा शहरातील गुंड. तर मी म्हणालो, "यार मी तर गुंडच बनून जाईन, लाठीबाज बनून जाईन." मी काही असं नाही विचार केला, की मी चला या रोलमध्ये मी पॉप्युलर झालोय, तर हे असेच रोल करत राहावे. नाही, आय बिलीव्हड इन एक्सपेरिमेंट. जसा मी यादे बनवला, वन ॲक्टर मूव्ही. सिनेमामध्ये केवळ एकच ॲक्टर फिरतोय. अँड दॅट गॉट मी ग्रँड प्रिक्स फ्रॉम बर्लिन फिल्म फेस्टिव्हल. तर असं करत असायचो. मी नुकसान तर व्हायचं, पैसा नाही मिळवला. पैशाचं नुकसान हो, व्हायचं. हो, खूपच जास्त. रेश्मा शेरा जे दाखवत होते, हो. त्यामध्ये तर खूपच जास्त नुकसान झालं. रेश्मा शेराबद्दल आम्ही असं ऐकलंय, की त्यामध्ये अमिताभ बच्चनला तुम्ही मुका बनवला असा विचार करून, की त्यांचा आवाज तुमच्या आवाजापेक्षा चांगला ऐकू येईल म्हणून. त्यावेळी तर अमिताभ बच्चन नव्हता तो. त्यावेळी तो न्यू कमर होता. हो, पण आवाज खूप पॉवरफुल हो. होता. नाही आवाज तर नंतर पॉप्युलर झाला जेव्हा त्याचे सिनेमे पॉप्युलर झाले. कारण तो मुका होता, स्वतःला एक्सप्रेस करू शकत नव्हता. तर त्याला जास्त सिम्पथीच मिळाली. ही सिम्पथीच क्रिएट करण्यासाठी आम्ही तो रोल बनवला होता. परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं, की जर आम्ही एका चांगल्या कॅरेक्टरच्या हिशोबाने चालत आहोत, गोष्टीमध्ये तर डिफरंट कॅरेक्टर्स असतात. लोक डिफरंट रोल करतात. परंतु या ज्या अफवा असतात त्या कधी-कधी दुरावा निर्माण करतात 2 कलाकारांमध्ये. असं होणं तर चांगलं मग नसतं. निर्माण झाला होता का काही दुरावा? नाही हो, असं अजिबात झालं नाही. दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, जसा तुम्ही करत आहात. दत्तसाहेब, सिनेमाने तुम्हाला बलराजपासून सुनील दत्त बनवलं. सिनेमाने तुम्हाला रस्त्यावरील दिव्याखालून उचलून बंगल्यामध्ये पोहोचवलं. जनतेने खूप प्रेम दिलं, माया दिली. हं. इतकं सिनेमाने तुम्हाला दिलं, परंतु तुम्ही राजकारणासाठी त्याच सिनेमाला सोडलं, फिल्म्स सोडल्या. मी तर शरणार्थी होऊन आलो होतो. मी तर स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हतो, की जनता माझ्यावर इतकं प्रेम करेल. कारण जनतेने जर माझे सिनेमे नसते पाहिले, तर मी इतका मोठा कलाकार बनूच शकलो नसतो. ज्याच्यावर जनतेने एक कलाकार म्हणून खूप प्रेम दिलं, हं. तो माणूस आपली कलाकारी सोडून राजकारणामध्ये आपली कलाकारी दाखवायला गेला, तर ही योग्य गोष्ट नाही ना? काय झालं, की मी हा सिनेमा बनवला रॉकी. रॉकी सिनेमा बनवला आणि त्यामध्ये माझ्या मुलाला खूप यश मिळालं. तर मी विचार केला, की एका मॅनात 2 तलवारी राहू शकणार नाही. संजय दत्त राहील, नाहीतर मी राहीन. तर मी म्हणालो, की मी खूप पाहिलंय, ग्लॅमर पाहिलंय. मी म्हणालो, आता याला मैदानात येऊ द्या. राजकारणामध्ये येण्याची काय गरज होती? लोकसभेचं इलेक्शन लढून पार्लमेंटमध्ये पोहोचण्याची ही आवड कुठून आली तुम्हाला? हे सुद्धा सांगतो तुम्हाला. इंदिराजींच्या असॅसिनेशन नंतर आय वॉज इन न्यूयॉर्क. मी त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये होतो. तर जेव्हा मी तिथे कंडोलन्स मीटिंगसाठी आम्ही कौन्सिल जनरलच्या ऑफिसमध्ये गेलो. तर जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा मी पाहिलं की खूप सारे सरदार बांधव आपले जे आहेत, ते तिथे नाचत आहेत, डान्स करत आहेत आणि आनंद साजरा करतायत. तेव्हा मला खूप दुःख झालं. जेव्हा मी इथे पोहोचलो दिल्लीमध्ये, तर मी पाहिलं की रस्त्यात ट्रक झालेले आहेत आणि गाड्या जळून पडलेल्या आहेत. मी पाहिलं की सगळी दिल्ली जी आहे ती जळतेय. तेव्हा मला असं समजलं की इथे साऱ्या शिखांना मारलं गेलंय. तर माझ्यासमोर सगळं ते वातावरण पुन्हा आलं, की कसं मी पाहिलं की जसं हिंदुस्थानची विभागणी जेव्हा झाली होती, तेव्हा ती अवस्था होती. तर मी विचार केला हे तर खूप भयानक असेल आपल्या देशासाठी. तर ही गोष्ट माझ्या डोक्यात चालू होती.
तर त्याच्या फ्युनरल नंतर मला फोन आला राजीवजींचा, की "तू इलेक्शनसाठी लढशील का? तू इलेक्शन लढशील का?" तर मी म्हणालो, की "हो, मी नक्कीच लढेन." कारण माझ्यासमोर हे होतं, की मी माझ्या बाजूने काय योगदान देऊ शकतो, की माझा देश हा एक राहावा. आपण सेक्युलर राहावं. आपण सगळ्या धर्माचे लोक मिळून राहावे. तेव्हाच आपला देश पुढे जाऊ शकतो. दॅट वॉज द रिझन बाय कमिंग टू द पॉलिटिक्स. जनतेमध्ये बरेचसे लोक आहेत ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तुमचा प्रश्न? 84 मध्ये जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा इतके शीख मारले गेले होते. तेव्हा सुद्धा हीच पार्टी होती ह्या पॉवरमध्ये. हाऊ डिड धिस हॅपन? मी काय केलंय ॲज अ मेंबर पार्लमेंट ऑफ द काँग्रेस पार्टी, मी तर फक्त पायी चालत गेलो होतो नाही पंजाबला. दत्तसाहेब, ते म्हणतायत की तुम्ही तीच पार्टी जॉईन केली जिला जबाबदार धरलं होतं त्या पा- राईटसाठी. पार्टीची फिलॉसॉफी इंडिव्हिज्युअलने केली आहे. मी फिलॉसॉफीबद्दल बोलतोय. ती बेसिकली एक सेक्युलर पार्टी आहे आणि हे सगळं माझा त्या सेक्युलरिझमवर विश्वास आहे. माझा गांधी आणि फिलॉसॉफीवर विश्वास आहे आणि म्हणूनच जे काही मी करतोय, मी काही चुकीचं नाही करत आहे. जर त्यात तुम्ही त्यांचे प्रिन्सिपल्स बघाल, तर तुम्ही सुद्धा त्याच प्रकारे बिहेव कराल जसं मी करतोय. माझा आरोप वेगळा आहे दत्तसाहेब. बोला. माझा आरोप आहे की ज्या फिल्म इंडस्ट्रीने हम्म. तुम्हाला इतकं मोठं बनवलं, इतका मान सन्मान दिला, फिल्म इंडस्ट्री इथपर्यंत नाही, फिल्म पोहोचवलं, इंडस्ट्री त्यालाच नाही, लोकांनी, पब्लिकने. पब्लिकने फिल्म सिनेमा बघून इंडस्ट्रीचं नाव होतं. तुम्ही आज सुद्धा जे इथे उभे आहात, इतके पॉप्युलर आहात, इतका मोठा स्टुडिओ बनवलाय, तर हे पब्लिकने जे तुम्हाला हे बघत असतात त्यामुळेच हे तर हे जेव्हा अनेक प्रोग्राम्स येतात, पब्लिकला आवडत नाही, तर प्रोग्राम्स बंद होतात. आणि तुम्ही तर झेंडा काढून आहात माहीत नाही किती वर्षांपासून. तर यू हॅव ऑलरेडी बिटन ऑल द रेकॉर्ड्स ऑफ ऑल द कंपेअर्स ऑफ धिस दॅट टीव्ही नेटवर्क अँड ऑल. परंतु हो की नाही? तुम्ही सुद्धा इतक्या वर्षापासून झेंडा गाडून आहात, तुम्हालाही कोणी बीट करू शकलं नाही. नाही. दत्तसाहेब, फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांची ही तक्रार आहे की हां. दत्तसाहेबांनी फिल्म इंडस्ट्रीसाठी काही नाही केलं. हे काय? हे बघा, मी 20 वर्षांपासून फिल्मी जगापासून वेगळा झालोय. आजचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांनी सांगितलं पाहिजे मला, की हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत. हे प्रॉब्लेम्स आहेत, कसे सॉल्व्ह होऊ शकतात. त्यांनी आम्हाला रस्ता दाखवला पाहिजे, की अशा प्रकारे सॉल्व्ह होऊ परंतु शकतात. दत्तसाहेब, तुम्हाला जेव्हा पंतप्रधानांनी बोलवलं आणि विचारलं की तुम्हाला कोणती मिनिस्ट्री हवी आहे, तर तुम्हाला म्हणायला हवं होतं की मला आयबी मिनिस्ट्री पाहिजे, मी फिल्म इंडस्ट्रीची काहीतरी मदत करू शकेन. नाही, ते तसे तर मी नाही म्हणालो. कारण फिल्म इंडस्ट्रीची मी काय मदत करू शकतो? त्यांच्या गोंधळात तर मी जास्त फसलो असतो तिकडे. मी लढूच शकत नव्हतो त्यांच्यासाठी. देन आय हॅव टू टॉक अबाउट द पॉइंट ऑफ माय गव्हर्नमेंट, की गव्हर्नमेंटची इच्छा काय आहे? तर हे तर खूप चांगलं आहे की मी युवा लोकांबरोबर आहे आणि मी आपला स्पोर्ट्सच्या बाजूला आहे. 75 वर्षाच्या वयामध्ये युवा मंत्री. हे काय एक्सपोज करताय सगळ्यांच्या समोर मला? काय करताय? हे तर इट्स हिटिंग बिलो द बेल्ट. सो बिलो द बेल्ट हिट करणं योग्य नाहीये. नाही, परंतु हे तर जे पार्लमेंटमध्ये तुमचा जो सगळा छापलेला आहे बायोडेटा, हो. त्यामध्ये तुमचं वय सुद्धा लिहिलेलं आहे. ते तर चुकून लिहिलं असेल त्यांनी.